ब्रह्मदेवाय नमः। ओम ब्रह्मदेवाय नमः। समग्र सृष्टीचे निर्माण करता ब्रह्मपिता या नरदेहाचा आपला साष्टांग दंडवत। पितामहा, या नरदेहाची उत्पत्ती आपल्याच जांभळीपासून झाली। या नरदेहाला आपण सिंधुरासुराची संज्ञा बहाल केली। पितामहा, या समग्र ब्रह्मांडामध्ये संचार करत असता आपल्या या पुत्रास कधी मृत्यू संभवू नये असा मला वर द्या। त्याला मरण हे ठीक आहे पितामहा, तर या ब्रह्मांडामध्ये संचार करत असता आपल्या या पुत्रास असे शस्त्र द्या, अशी विद्या द्या, असे अस्त्र द्या की त्या शक्तीच्या बळावर हा आपला पुत्र या ब्रह्मांडामध्ये विजय संपादन करेल। पितामहा, असा मला शुभ आशीर्वाद द्या। उपयोग कर विलास होईल। शुक्राचार्यांच्या उद्देशानं त्रिवार भक्षण करून अन्न पाणी वर्ष करून त्या ब्रह्मदेवांची आराधना केली। या पंचतत्वांच्या देहमंदिरात मनाच्या गाभाऱ्यात अंतकरणात त्या ब्रह्मदेवांची केलेली आराधना आणि त्याच आराधनेचे फळ या नरदेहा सम्राटत्वाचं दान साक्षात ब्रह्मदेव मजवर प्रसन्न झाले, दिले दान सम्राटत्वाचे। मनसुबा फक्त एकच, त्या ब्रह्मांडावर दानावरून झेंडा फडकवण्याचे। परंतु ब्रह्मदेवानी वर दिला आणि त्याच प्राप्तीच्या बळावर छंदमणी विठ्ठलाचा जीवाला लागला भक्तिभाव अंतरीचा देह झिजला
ही त्या भगवंताची इच्छा आणि त्या भगवंताच्या इच्छेचे पालन करणे हे आमचे कर्म. नारायण 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 नारायण. परंतु मनुष्य कसा कर्म आणि धर्म सोडून विनाशाच्या मार्गावर जातो हे याचे उत्तम उदाहरण. नारायण नारायण. कर्म धर्म आणि अध्यात्म यांची सांगड घालून याची देही याची डोळा सगुण स्वरूप ब्रह्मदेव देखीला पुणे गुरु शुक्राचार्यांच्या उपदेशानं त्रिवार भक्षण करून अन्न पाणी वर्ज करून ब्रह्मदेवांची आराधना केली. नारद मुनी ब्रह्मदेव मधून प्रसन्न झाले. तिने धर्म साम्राज्याचे मुनी असुर सम्राट सेंदुरासूर अमर झाला. नारायण नारायण. दैत्यराज, मृत्यू हा सर्वांना अटळ आहे. नारायण. पण तुला अमरदान मिळाले. तुझी अपाट भल्ले तुले तपश्चर्या आणि त्या तपश्चर्याचे फळ तुला अमरदान मिळाले. म्हणजे तुझा जय जयकार नक्की होणार दैत्यराज. तुझा जय जयकार नक्की होणार. नारायण नारायण. जय जयकार तर फक्त याच शक्तीचा होणार. परंतु तुम्ही तर त्या देवांचे दास शोभत मात्र खान. पुढे मला मिळालेला वर ऐकून तुमच्या सर्वांना भेटून द्याल. पुढे आज जर काही सिंधुरासुराने ठरवलं तर या तपोबलाच्या सामर्थ्यानं समग्र ब्रह्मांडाचा राजा होऊ शकतो. नारायण नारायण. दैत्यराज, तुला या त्रैलोक्याचा राजाच बनायचा आहे ना? मग असं कर, प्रथम स्वारी त्या अमरावतीवर कर. देवराजेंद्र स्वर्गीय सुखाचा आस्वाद घेण्यात दंग आहेत. नारायण नारायण. योग्य वेळी योग्य गोष्ट कथन केले. पुढे आता हा सिंधुरासूर या ब्रह्मांडाचा राजा होऊ शकतो नाही. या ब्रह्मदेवांचा राज्य प्रतिदे अर्थात रोज आणि पाताळ शिकून कोणी देवांचा राजा तो देवेंद्र अमरावतीवर संत प्रस्तावित बाहेर स्थापन करून पुणे त्या देवेंद्र सिंहासनी विराजमान होणारा सिंधुरासूर काय तर म्हणे देवेंद्र या देश कोणी देवांचा राजा देवराज स्वर्गीय सुखाचा आनंद घेतोय. आता या सिंधुरासूर सम्राटाचे या अमरावतीवर आक्रमण. दैत्यराज, अरे अति गर्व बरा नव्हे. अरे स्वतःच्या विनाशाला तू स्वतःच कारणीभूत ठरशील. नारायण नारायण. अति लोभ आणि लालसा यथार्थ स्वार्थाची तरी भोग न चुकती. तथार्थ कर्माची तरी भोग न चुकती. तथार्थ कर्माची अंती जाशील एकलाच प्राण्या. तू अंती जाशील एकलाच प्राण्या. माझ म्हणून अंती जाशील एकलाच प्राण्या. माझ म्हणून नाही कोणी नाही.
देवांचा राजा मी देवेंद्र, महर्षी कश्यप, देवी आदिती पुत्र पुरंदर. माझी अमरावती अमरपुरी झाली असून याची निर्मिती साक्षात विश्वकर्मांनी केली. माझ्या अमरावतीमध्ये रंभा, मेनका, उर्वशी आदी अक्षरांचे नृत्य गायन सुरू असते. परंतु अजूनही या दरबारी रंभेचे नृत्य झाले नाही. रंभे, 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 या इंद्र दरबारी सुंदर असं नृत्य सादर कर. नाचते मी इंद्राच्या दरबारी, नाचते मी इंद्राच्या
तालावरी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी नारदाची वारी चाले तालावरी नारदाची वारी चाले तालावरी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी नारदाची स्वारी चाले तालावरी नारदाची स्वारी चाले तालावरी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी नारायण 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 अमरावतीत आलो प्रथम देवराजेंद्र यांचे दर्शन घेऊया नारायण नारायण हे देवेंद्रा या ब्रह्मपुत्र नारदाचा दंडवत प्रणाम शुभ आशिष देवर्षी आमच्या अमरावतीमध्ये आपलं स्वागत आहे देवर्षी आमच्या अमरावतीमध्ये येण्याचं कोणतं प्रयोजन नारायण नारायण देवा पृथ्वीलोकी सिंधुरायाने अन्न पाण्याचा त्याग करून वायू भक्षण करून ब्रह्मदेवांची कठोर प्रार्थना केली आणि त्यांना आपल्या भक्तिभावाने प्रसन्न करून घेतले त्यांच्याकडून अमरत्वाचे वरदान प्राप्त केले देवा आता त्याला कोणाकडूनही मृत्यू आहे तो या त्रैलोक्याचा राजा होणार नारायण नारायण म्हणजे देवर्षी त्या सिंधुरासुराच्या अंगी गर्भसंचारला असणार होय देवा त्याच्या अंगी गर्व संचारला आणि त्याने कार्यारंभ केला पृथ्वी आणि पाताळ जिंकून तो तुमच्या या अमरावतीवर आक्रमण करणार आहे तेव्हा देवा तुम्ही सावध राहा देवर्षी नारद परंतु चिंता करू नका हे अमरावतीचे राज्य मला 14 मन्वंतरासाठी मिळालेलं आहे ते मिळवणं इतकं सहजासहजी सोपं नव्हे तसे वज्रासारखे शस्त्र ऐरावतासारखे वाहन आणि बलदंड भाऊंच्या या सामर्थ्यावरती हा देवराज या अमरावतीचे रक्षण करण्यासाठी सदैव समर्थ आहे नारायण नारायण होय देवा ही संधी योग्य आहे त्या सिंद्रासूर नामक दैत्याच्या गर्वाचे गर्वहरण करण्याची नारायण नारायण देवर्षी आपण निश्चिंत राहा आणि आपले भ्रमण कार्य असेच सुरू ठेवा ठीक आहे देवा येतो मी सोहम माझे नाव इंद्रपुरी आलो सोहम माझे नाव इंद्रपुरी आलो जगी विस्तारिलो माझा मी
देवराज, सिंहासनावरून पाय उतार हो. ही अमरावती माझी असून तू माझा पाईक आहेस. अतिथी देवो भव. सिंधुरासुरा, तू माझ्या अमरावतीमध्ये अतिथीप्रमाणे आला आहेस, त्यामुळे तुझे आदरातिथ्य करणे हे माझे प्रथम कर्तव्य. परंतु माझी तुला विनंती आहे, ही अमरावती मिळवणं एवढ्या सहजासहजी सोपं नव्हे. एक सहस्त्र अश्वमेध यज्ञ करून हा देवराज या इंद्रपदावरती विराजमान झाला आहे, त्यामुळे तू माझ्या अमरावतीमधून माघारी जा. देवेंद्र, हा सिंधुरासुर आज तुझ्या अमरावतीमध्ये आला. तू माघारी जाण्यासाठी नव्हे, तुझ्या छाताडावर काय तुझ्या या सुवर्ण सिंहासनावर विराजमान होण्यासाठी. दैत्यराज, अरे ज्यावेळी स्वर्ग निर्मिती झाली त्याच वेळी या अमरावतीवरती आम्हा देवांची सत्ता प्रस्थापित झाली. तुम्हा दैत्यांची नव्हे. दैत्य काय देवेंद्र? अरे रामभाऊ वर्ष मेळकर सारख्या अक्षरांच्या सानिध्यात विलास करणारा तू देवेंद्र आणि मी दैत्य. अरे हेच तर तुझं देवत्व. समुद्र मंथनातून प्राप्त झालेल्या मदिरेसाठी लढाई करणारे तुम्ही दैत्य. अमरावतीवरची सत्ता प्रस्थापित करण्याची स्वप्ने रंगवू नका. दैत्यांचे हे स्वप्न भंग करण्यासाठी हा देवराज सदैव समर्थ आहे. देवेंद्र, त्या ब्रह्मदेवांकडून अमरत्वाचं दान प्राप्त केलं आहे, आता माघार नाही. देवराज, आज तुझ्या अमरावतीमध्ये या सुवर्ण सिंहासनावर हा दैत्यराज सिंधुरासुर विराजमान होईल. तपोबलाच्या सहाय्याने तू डोळत असून देखील अंध झाला आहेस, त्यात तुझी सतत विवेक बुद्धी देखील नष्ट झाली. तो अवलंबलेला हा असुरी मार्ग सोडून दे, सत्याच्या मार्गाने चाल. असुरी मार्गाने मिळवलेलं धन मानवाला कधीच लाभत नाही. कदाचित ते प्राप्त करत असताना त्याचा अंत देखील होतो. सिंधुरासुराचा हात सांभाळ. देवराज, अरे तुझा काळ अमरावतीमध्ये येऊन ठेपलाय. हा उपाशात असेल सामर्थ्य तर काय या सिंधुरासुराची दोन हात. दैत्यराज, माझा स्वाभिमान देऊ नको. ज्याप्रमाणे तू माझ्या अमरावतीमध्ये आला आहेस त्याचप्रमाणे कित्येक दैत्य इथे येऊन गेले आणि याच रणांगणाच्या मातीत मारले गेले. तिथे तुझी काय कथा असेल? तुझ्या भाऊपाच्या सामर्थ्य स्वीकार रणांगण. आज या सिंधुरासुराच्या क्रोधाग्नीचा पहिला बळी तो.
पळून गेला. विजय या सेंदुरासुरानं साजरा केला. या अमरावतीचा राजा झाला सेंदुरासूर. या सुवर्ण सिंहासनाचा चक्रवर्ती लक्ष्मीनारायणा, या ब्रह्मपुत्र नारदाचा दंडवत प्रणाम. नारायण नारायण. कल्याण वस्तू जे पिंडी ते ब्रह्मांडी या उक्तीनं माझं मन जिंकून घेणारा आणि साऱ्या त्रिभुवनामध्ये संचार करणारा माझा प्रिय भक्त मुनी आज
या क्षीरसागरी येणं म्हणजे नक्कीच कोणत्याने तरी कोणत्या आशंकेचं अथवा समस्येचं निवारण हे करावंच लागणार. नारायण नारायण. होय देवा, या सृष्टीवर फार मोठं संकट ओढवलं आहे. ते कोणतं मुनी? नारायण नारायण. ब्रह्मदेवाच्या वराने उन्मत्त झालेला तो सिंधुरासूर, तो तुमच्या त्या वैकुंठात आक्रमण करणार आहे. तेव्हा देवा तुम्ही सावध राहा. नारायण नारायण. मुनी, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधून् विनाशाय च दुष्कृताम् धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. मुनी, ज्या वेळी या धर्मावरती अधर्माचा प्रभाव वाढला त्यावेळी मी रूपे धारण करून त्या अधर्माचा विनाश केला आहे आणि त्यामुळे त्या सिंधुरासुराचा अंत होणार यात तीळ मात्र शंका नाही. होय देवा, त्या सिंधुरासूर नामक दैत्याचा नाश करून या सृष्टीचं रक्षण करा. मुनी, ज्या व्यक्तीने या भूतलावरती जन्म घेतला त्या व्यक्तीचा अंत हा निश्चित आहे आणि हे विधिलिखित सत्य आहे. ठीक आहे देवा, मी माझं भ्रमण कार्य असेच चालू ठेवतो. मुनी, अज्ञानामुळे तुझ्या मनामध्ये शंका निर्माण झाली व ती मी माझ्या ज्ञानाच्या सागराने छेदून टाकली आहे. तो निश्चिंत राहा. तुझी विश्व भ्रमंती सदैव अशीच चालू ठेव. नारायण नारायण. क्षीर सागरी बसले हे श्रीहरी. क्षीर सागरी बसले हे श्रीहरी. भाग्यविधाता विश्वविधाता नाव हे भुवरी. क्षीर सागरी बसले हे श्रीहरी. 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 भाग्यविधाता विश्वविधाता भाग्यविधाता विश्वविधाता नाव हे भुवरी. क्षीर सागरी बसले हे श्रीहरी. 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 भाग्यविधाता विश्वविधाता भाग्यविधाता विश्वविधाता नाव हे भुवरी. नारायण नारायण. असंभवाती संभव असंभवाती संभव करणारा सेंदुरासूर क्षीरसागरी विष्णुनारायण सदा वैकुंठाचे हरण करण्या विष्णुदेवाचे. ब्रह्मदेवांच्या वराची प्रचिती अर्थात अमरावतीवर संत प्रस्थापित केले. एक स्वारी वैकुंठ नगरी. हे लक्ष्मीपती विष्णुनारायण. नारायणा, तुझे हे वैकुंठ सोडून येथून प्रस्थान कर. हीच तुला अंतिम चेतावणी. दैत्यराज, प्रथम
तुझं माझ्या या क्षीरसागरामध्ये स्वागत आहे. अरे वेड्या, पाताळामध्ये जा, सुखाने राज्य कर. हा वैकुंठपती श्रीहरी तुला अभयदान देत आहे. विष्णुदेव, वादळापूर्वीची शांतता आपणास ठाऊक नाही. याच वादळानं ह्यादेश कोणी देवांचा राजा तो देवेंद्र त्याच्या अमरावतीसह त्याला याच रणांगणाच्या मातेत संपुष्टात आणला. विष्णुदेव, थेट स्वारी तुमच्या या वैकुंठ नगरी. विचार करा. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, ऐका कैसी राजे सकळ सिद्धी. म्हणजेच बुद्धीच्या बळावरती माणूस यशाच्या शिखरावरती जाऊन पोचला आणि त्याला ईश्वराची प्राप्ती झाली. परंतु तुम्हा असुरांकडे बुद्धीचा मुळीच भाग नाही आणि त्यामुळेच तुमचा अंत होतो. अंत, मृत्यू, समाप्ती. विष्णुदेव हे शब्द सुद्धा या केंद्राला स्पर्श करू शकत नाही. ध्यान असू दे, त्या ब्रह्मदेवांकडून अमरत्वाचं दान प्राप्त केलं आणि त्याच वरप्राप्तीच्या बळावर अमरावतीची सत्ता हस्तगत केली. तिथे तुमची काय कथा? श्रद्धा शब्द विश्वास कहे, सुदृढ निश्चय, विष्णू भक्ती केले सर्व कर्म कृताय. म्हणजेच विष्णू भावने स्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या क्रिया या परिपूर्ण स्तरावरती असतात आणि त्यामुळेच विष्णू भावनेत कर्म चांगले किंवा वाईट हे द्वंद्वा पलीकडे असते. अजूनही संधी गेली नाही, तुम्हाला शरण ये. हा वैकुंठपती श्रीहरी तुला बलिदान देण्यास तयार आहे. वा विष्णुदेव, वा. झाले का तुमच्या ऐकल्याचे पुराण वाचून? झाले. याची गरज मला नसून तुम्हा देवांना आहे. खेळांनो, प्रत्येक वेळी कपटाचा आश्रय घेणारे तुम्ही देव, प्रत्येक वेळी अवतार धारण करून प्रजासंख्य त्यांच्या मानवाचा संहार करणारे तुम्ही. आता मात्र धर्म, विज्ञान, मोठे लोक पावला तुमचा धर्म. ज्यावेळी कपट कारस्थाचा आधार घेता त्यावेळी मोठे लोक पावतो तुमचा धर्म. अरे वारावरती समजून घेऊन कधी वादळाचा अंत होत असतो, समुद्राला पेटतेपणे घेऊन कधी समुद्र संपत असतो, पतंग तरी वीरासाठी झेप घेऊन स्वतःच्या प्राणाची आहुती देते. यात
हे भोलेनाथा, या ब्रह्मपुत्र नारदाचा दंडवत प्रणाम. नारायण नारायण. नारद, शुभ आशीर्वाद. नारद, तसे काय प्रयाण केले या कैलास पर्वतावर? नारायण नारायण. नारद, सर्वत्र कुशल मंगल तर आहे ना? देवा, तुम्ही भोळे ते भोळेच राहणार. देवा, या सृष्टीवरती फार मोठं संकट ओढवलं आहे. अशी कोणती अघटित घटना घडली आहे? ब्रह्मदेवांच्या वराने उन्मत्त झालेला तो सिंद्रासूर आपल्या या कैलासावर आक्रमण करणार आहे. तेव्हा देवा, तुम्ही सावध राहा. नारद, देव काय आणि दैत्य काय हा एक सृष्टीचा भाग आहे. दैत्यराज सिंद्रासूर हा ब्रह्मदेवांचा परम भक्त आहे, परंतु ब्रह्मदेवाने दिलेल्या वरप्राप्तीचा त्याने दुरुपयोग केला आहे. नारद, जे सत्य आहे त्याचा विजय निश्चित आहे आणि जे असत्य आहे त्याचा पराभवही निश्चित आहे. नारद, त्या सृष्टीवर कोणतीही गोष्ट असंभव नाही. नारद, मी पाहतो त्या सिंद्रासूर दैत्याचा पराक्रम. होय देवा, तुम्ही जसा मणी आणि मल्हाच्या वधासाठी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला होता, अगदी त्याचप्रमाणे त्या सिंद्रासूर नामक दैत्याचा नाश करून या सृष्टीचे रक्षण करा. नारद, चिंता नसावी. आपण प्रस्थान करावे आणि पुढील कार्याला सुरुवात करावी. ठीक आहे देवा, यावे आपण. येतो मी. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान शंकराला माझा महादेवाला माझा शंकराला माझा महादेवाला माझा आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान शंकराला माझ्या महादेवाला माझ्या माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान नारायण नारायण. ज्याने सिंदुराच्या मणी हे साध्य होईल रणमैदाने शंभू महादेव आला कैलासी सिंदुरासुराला. कैलास पर्वत, शंभू महादेवांचा कैलास पर्वत. हे सांब सदाशिव महादेव, हरिहरेश्वरा, अर्धनारी नटेश्वरा. महादेवा, या सिंदुरासुराचा आपला साष्टांग दंडवत. दैत्यराज, प्रथम या कैलास पर्वतावर तुझे स्वागत आहे. भोलेनाथ, हा सिंदुरासुर दैत्य आपल्या समोर आज एक विनंती घेऊन आला आहे. महादेव, आपण तिचा स्वीकार करावा. दैत्यराज, तुझी इच्छा व्यक्त करावी. महादेव, आपला हा कैलास पर्वत माझा व्हावा. आपण येथून मंदार पर्वतावर प्रस्थान करावं एवढीच माझी इच्छा आहे. दैत्यराज, कैलास पर्वत मिळवणे एवढी साधी आणि सोपी गोष्ट नव्हे. तू बलाढ्य आहेस यातील मात्र शंका नाही. महादेव,
बलाढ्य तर हा सिंधुरासुर आहे. म्हणूनच या देश कोटी देवांचा राजा तो देवेंद्र क्षीरसागरी विष्णू नारायण यांना युद्धात पराभूत करून त्या ठिकाणी माझी सत्ता प्रस्थापित केली. महादेव विचार आपणच करा. दैत्यराज, हा केवळ तुझा भ्रम आहे. दैत्यराज, माझा कैलास पर्वत विश्वात एकमेव आहे आणि त्याची विश्वामध्ये गणना केली जाते. म्हणूनच भोलेनाथ, म्हणूनच या सिंधुरासुराची स्वारी आपल्या कैलास पर्वतावर आली. दैत्यराज, ज्या ईश्वराची भक्ती केली त्याच परमात्म्यानं तुला अजिंक्यचे वरदान दिले आणि त्या वरप्राप्तीचा तू दुरुपयोग करत आहेस. भोलेनाथ, याची जाणीव असेलच तुला. भोलेनाथ, या सिंधुरासुराच्या क्रोधाला आमंत्रित करू नका. एक तर हा कैलास पर्वत सोडा, अन्यथा या सिंधुरासुराच्या पराक्रमाला बळी पडा. या बोलण्याच्या क्रोधाला आमंत्रण देऊ नको. ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी चराचर सर्वात भस्मसात होतो, त्याप्रमाणे तुझाही भस्म होईल. या संभव या ब्रह्मदेवाने तुझं ब्रह्मत्वाचं दान प्राप्त केलं. आता माघार नाही, मृत्यू तर नाही. दैत्यराज, या पृथ्वीचा मान देवगणापेक्षा कुणी श्रेष्ठ नाही. श्रेष्ठ आहे ते देवगण. दैत्यराज, देव श्रेष्ठ होते आहेत नाही. यापुढे श्रेष्ठत्वाचा ध्वज हा दैत्यराज फडकवणार आणि कोणतं असं श्रेष्ठत्व महादेव तुमचं. दैत्यराज, हा भगवान विश्वविदाता आहे. विश्वविदाता तुझ्यासारखे कित्येक जे कैलास पर्वतावर येऊन गेले, त्यावेळी पाय जरी पडला नावाला त्याच्यात प्रसन्न दैत्याची काय कथा. दैत्य काय महादेव, मग माझेच सत्य करणार आणि त्यासाठी मी तुमचा बळी घेणार. दैत्यराज, या पृथ्वीचा रावण मनुष्य जातीचं रक्षण करणे आणि असुरांचा नाश करणे हे माझे ध्येय आणि हे माझे कर्तव्य. याच कर्तव्यात महादेव, तुमच्या याच कर्तव्यात हा सिंधुरासुरात प्रहार लावणं. दैत्यराज, हा धर्म आणि अधर्माचा रणसंग्राम आहे. पावले काही पराजय करत होतो ते. तिच्या या सिंधुरासुराचा होईल पराभवाला मात्र भोलेनाथ तुम्हीच सामोरे जाणार. दैत्यराज, संपूर्ण सृष्टी भस्मसात करण्याचे सामर्थ्य विश्वविदातामध्ये आहे. मग आज या ब्रह्मांडाचा ब्रह्मांड नायक हा दैत्यराज दैत्यराज, तुझा मृत्यू समीप आला आहे. तुझा अंतकाळ जवळ आला आहे. दैत्यराज, अजूनही वेळ गेली नाही. होणं चौधरी कंद महादेव, स्वीकारा युद्धाचे आमंत्रण. अखंड पृथ्वी पाताल, संपूर्ण ब्रह्मांड हे भरण्याच्या तुझ्या नियंत्रणामध्ये आहे. जर काय तुझ्या नियंत्रण म्हणलं तर सरळ तुझा पाप होईल. हे दैत्यराज ध्यानात ठेवा.
आली वायुवचन झाला सार्वभौम्य सम्राट झाला सार्वभौम्य सम्राट ब्रह्मांडातील समस्त देवगण देव हो ज्या धर्माच्या वाटेवरून तुम्ही चालत आहात ज्या धर्माच्या नावानं दो करत आहात याच तुमच्या धर्माच्या कोंबणावर तुमचा धर्म मी बाधित करेन एक जागा तुमचा धर्म बाधित झाला देव हो एक जागा तुमचा धर्म बाधित झाला या धर्माचा जय जयकार या धर्माचा जय जयकार झाला लाल दावी देवाना शक्तीचे बळ हो दावी देवाना शक्तीचे बळ इंद्रासुर मातला कर्मणे पेटला इंद्रासुर मातला कर्मणे पेटला झाला देव हो काही तुमच्या अवस्था नारायण नारायण देवर्षी अगदी योग्य वेळी आला आहात या सिंधुरासुरापासून या समस्त सृष्टीचे रक्षण करण्यासाठी काहीतरी मार्ग आपणच सुचवा नारायण नारायण देव हो तुम्ही सारे मिळून त्या पार्वतीपुत्र गणेशाची आराधना करा तोच यादर काहीतरी मार्ग काढेल नारायण नारायण गणेश त्या ओंकार स्वरूपामध्ये सारं विश्व सामावलं आहे त्या ओंकार स्वरूपाला आपण शरण जाऊया चला तर प्रभुरा
होता भाऊ. गणेशा, समस्त देवगणांचे आपणास श्रीवार वंदन. नमतस्मे व गणेशाय ब्रह्मविद्या प्रदायने यत्स्या गत्स्या यथे नाम विघ्न सागर शोषणे. ज्याच्या नामामध्ये विघ्न सागराच्या आगासीप्रमाणे शोषित जाण्याचे सामर्थ्य आहे, अशा या गणरायास समस्त देवगणांचा कोटी कोटी प्रणाम. मला एवढं बोलवण्याचे कारण तरी काय? असं कोणतं संकट आलं तुम्हा देवांवर? हे पुराण पुरुषोत्तमा, हे विघ्ननाशका, आम्हा समस्त देवगणांवरती फार मोठं संकट आलं आहे. त्या सिंधुरासूर नामक आसुरी शक्ती पुढे आम्हा समस्त देवगणांची शक्ती अपयशी ठरली आहे. आता यातून तूच काहीतरी मार्ग काढ गणराया, यातून तूच काहीतरी मार्ग काढ. ठीक आहे देव, मी त्या दैत्याला सिंधुरासुराचा पाहतो मी बरोबर. तुम्ही निश्चित राहा. तू सागर करुणेचा तुलाच दुःख सांगावे, तुझं वाचून नाही तू कोणी काय मागावे. तुझा जय जयकार असो विनायका, तुझा जय जयकार असो. आता आपल्याला सावध राहायला हवं. कोणत्याही क्षणी इथे येऊ शकतो. होय देवराज. सार्वभौम सम्राट, सार्वभौम सम्राट, सार्वभौम सम्राट, सार्वभौम सम्राट झाला हा नरदेव. ब्रह्मांडातील समस्त देवगण ज्या नरदेहाच्या चरणाशी आले, असा एकमेव अजिंक्य योद्धा ब्रह्मांडातील हे देव ज्या नरदेहापुढे निशस्त्र झाले, असा महान बलाढ्य माझा अंश आहे. पुढे हा आजार तो कशासाठी? धर्माच्या मार्गाने पितामहा, पाहताय ना तुमच्या देवांची अवस्था. तुम्हीच दिलेल्या त्या मोबाईलच्या सामर्थ्यानं या ब्रह्मांडामध्ये दानवरूपी ध्वज फडकवला. अजून काय प्राप्त करायचं राहिलं? अधर्माचा त्याग कर, आम्हा देवांची राज्य परत कर. आम्हाला शरण ये, आम्ही तुला बलिदान देऊ. अरे शोभत नाही देवराज, तुझ्यासारख्या भ्याड देवाच्या मुखी भाषा शोभत नाही. अरे प्राणाच्या भीतीने रणांगण सोडून पळून जाणारा तू या देहा शरण यायला सांगताना मास हे शोभत नाही. दैत्यराज, हा अधर्माचा मार्ग सोड, सत्याने वाग. यातच तुझं भलं आहे, अन्यथा तुझा विनाश निश्चित आहे. कपटकार असताना विष्णुदेव, मग तुम्ही ज्यावेळी कब्जाचा आश्रय घेता त्यावेळी खोटे पासून तुमचा धर्म. दैत्यराज, तू केलेला कृत्य आणि कर्म याच्यातून तुझी मुक्तता होणे अशक्य आहे. अहंकार तुझा कर्म, अभिमान तुझा स्वार्थ, या तुझा हा समाप्त मिळेल, प्रभू तुझ्या नावाचं मिळेल. हा देव विष्णुदेव देवेंद्र, अरे प्राणाच्या भीतीने रणांगण सोडून पळून जाणार तुम्ही भ्याड. आता मात्र एकत्रित येऊन या नरदेहाचा सामना करणार काय? कधीच नष्ट केलं तुमचं देवत्व. तुला तुझ्या शक्तीचा फार गर्व झालाय. तो गर्व उतरवला मला किती चालेल. म्हणजे प्राणाच्या भीतीने रणांगण सोडून पळून जाणारे हे देव आणि या देवांची पाठ राखण करणारा हा काय तर म्हणे यांचा देव. गणेशा, पाहतोस ना तुझ्या देवांची अवस्था. अरे या नरदेहापुढे त्या रणांगणाच्या मातीत घोटाळ्या खाणारे तुझे देव आज तुझ्या आश्रयाला आले. तुलाही अंतिम चेतावणी देतो, या सिंधुरासुराच्या मार्गातून ध्रुव, अन्यथा तुझा देखील नाश करेल. तुझ्याकडे सामर्थ्य तर स्वीकार रणांगण. मला युद्धाचं आमंत्रण
गणेशा, नाही या देवांप्रमाणे आज तुझा देखील सर्वनाश केला. दैत्यराज, गजमुख झाला लेखदंत, आज होणार तुझा अंत. माझा अंत हा गणेश करणार काय? गणेशा, आज तुझ्या सवे तुझ्या या सर्व देवांचा सर्वनाश करणार.
जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल नोटिफिकेशनला ऑन करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील.